आनंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। परम पूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने काही वेळ चिंतनात घालवूया. चिंतनाचं निमित्तही आहे. गेल्या काही दिवसापासून माझ्याकडे काही भाविक भक्त उपासक त्यांच्या विचारणेवरून श्री पुरुष सुक्त शिकण्याचा प्रयत्न करतात आणि मी माझ्या परीने त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. श्री पुरुष सुक्त संथापूर्वक शिकतात आहेत आणि त्या दोघा तिघांनी मला असं म्हटलं की या पुरुष सुक्ताचा नेमका काय अर्थ आहे, कशासाठी म्हणायचं, असं आम्हाला थोडस तरी काही मार्गदर्शन म्हणा किंवा त्याचा अर्थ आम्हाला असा यासाठी, जेणेकरून ते नित्य म्हणताना, पूजा करताना, अभिषेक करताना आमच्या मनामध्ये आम्हाला काही वेगळे भाव उमटतील असं आम्हाला काही तुम्ही सांगा. आणि म्हणून ही या प्रवचनाची पार्श्वभूमी आहे. श्री पुरुष सूक्त चिंतन या नावाने आपण ही सर्वांना प्रेषित करणार आहोत. श्री पुरुष सूक्त ऋग्वेदामध्ये येतं, यजुर्वेदामध्ये येतं. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये येतं, यजुर्वेदाच्या 16व्या मंडलामध्ये येतं. फारसा फरक नाही, 16 ऋचांचं आहे. मूळ पुरुष सूक्त हे 16 ऋचांचं आहे, परंतु पुरुष सूक्ताला जोडून विष्णू सूक्त म्हणण्याचा प्रघात आहे. त्याच्याविषयी आता पाहू आपण हळूहळू. पण अशा एकंदर या 22च ऋचा आहेत, फार मोठा भाग नाही. आणि नित्य पूजा करताना जी आमची 16 उपचारांची पूजा असते, ज्याला षोडशोपचार पूजा असं आपण म्हणतो. कारण माझ्याकडे जेवढे शिकले आतापर्यंत माझे मित्रच आहेत सगळे, हे सगळे नित्य पूजा करणारे आहेत, भक्त आहेत, चांगले आहेत, पूजा करतात नित्य. अथर्व शीर्ष श्रीसूक्त इत्यादी म्हणतही असतील. पण मी सर्वांना आधी विचारलं की तुम्ही पुरुष सूक्त तुम्हाला येतं का? तर म्हणाले नाही, आम्हाला शिकवलं तर आनंद होईल. आणि मी एका अत्यंत अधिकारी गुरुजींकडून हे फार वर्षांपूर्वी शिकलेलो आहे. नित्य माझ्या ते पठणात पूजेमध्येही आहे. आणि म्हणून मग सहज असं वाटलं की समर्थांची आज्ञा आपल्याला परिपालन केल्यासारखंही होईल. कारण रामदास स्वामींची दासबोधात अनेक आज्ञा आहेत साधकांना, शिष्यांना. साधकांचा ग्रंथ आहे ना. जितुके काही आपणास ठावे, तितुके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जनश्री राम. आणि म्हणून पुरुष सूक्त चिंतन थोडस करूया. संथा वर्ग तर सुरूच आहे, त्यामध्ये संथा सर्वांना मिळते. संथा याचा अर्थ पाठ करणं, पठण करणं. 16 ऋचांचं मुख्य पुरुष सूक्त आहे. मग बोलल्याप्रमाणे दोन्ही वेदांमध्ये ते आढळतं. त्याचे उल्लेखच काय त्या मंडलांमध्ये आपण ओळखलं तर ते मिळेलही. आणि आजकाल माध्यमांच्या प्रचारामुळे युट्यूबवर वगैरे खूप त्याचं स्क्रिप्ट, PDF फाईल सगळं मिळतं. खूप माध्यमांनी सोय झालेली आहे. आणि तसं आमचे वर्ग सध्या बाहेरच्या एकंदर गंभीर परिस्थितीमुळे हे आभासीच सुरू आहेत. सगळं आभासीच आहे, पण अर्थ मात्र खरा आपण ऐकणार आहे. पुरुष सूक्त मुख्य 16 ऋचांचं आहे. वेदांमधलं असल्यामुळे ते वेद मंत्रच आहेत. सूक्त आणि स्तोत्र यातला आधी सुरुवातीला फरक समजून घेऊ थोडासा 2 वाक्यांमध्ये. कारण पुरुष सूक्त नाव आहे, मग सूक्त आणि स्तोत्र यामध्ये काहीतरी फरक असेल ना. आहे. वेद वाङ्मय जे आहे अपौरुषेय,
सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेस भगवंतांचे निश्वासी ते आहेत असं वर्णन आहे. हा वेदांत सागरू तया निद्रिस्ताचा घोरू असं माऊलींनी ज्ञानेश्वरीत वर्णन केलं. तो स्वये सर्वेश्वरू स्वये बोलिला श्रीराम, स्वमुखे बोलिला श्रीराम, ज्ञानेश्वरीत ओवी आहे. हा वेदार्थ सागरू तया निद्रिस्ताचा घोरू, हा सगळा वेद सागरच म्हटलंय. वेद निधी असा शब्द येतो खूप ठिकाणी. निधी म्हणजे सागर, अपार आहे, मोठा आहे. आणि वेदांची एकंदर निर्मिती नाही म्हणू आपण त्याला, वेदांची योजना ईश्वराच्या एकंदर योजनेप्रमाणे हे जीवाच्या हितासाठी आहे. जो कोणी जीव आहे, माऊलींची पुन्हा ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे. थोडस आपण हे प्रास्ताविक करतोय किंवा पुरुष सुक्ताकडे येणार आहे आपण. अगदी रुचेपासून प्रारंभ करून येऊ. मला हे नक्की माहिती आहे की 1 तासाच्या उण्यापुऱ्या वेळामध्ये संपूर्ण 16 ऋचांचा काही अर्थ मी आपल्याला नाही सांगू शकणार आहे. ते पुस्तकं उपलब्ध आहेत. ज्या संहितेवरून आपण माझ्याकडे संथा घेतलेली आहे त्यामध्ये शब्दार्थ आहे, पण तो शब्दार्थ आहे. काही लक्षार्थ असतोय प्रत्येक श्लोक मंत्राच्या मागे लक्षार्थ असतोय. काही एखाद्या रुचीचा आपण लक्षार्थ पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, करू आपण. आणि त्या पद्धतीने सर्व ऋचांचा आपण सर्वांनी चिंतन अभ्यास करावा. त्यासाठी मार्गदर्शन घ्यावं जे जाणकार आहेत त्यांच्याकडून, किंवा ग्रंथ उपलब्ध आहेत. एकेका ऋचेवर अनेक प्रकारचं भाष्य केलेले आचार्य आहेत, तसे ग्रंथ आहेत. हे करावं हो. अर्थ जर कळला ना तर उपासनेत जास्त आनंद येतो, मन रमतं, आपलाही अनुभव असेल. असो, वेदोक्त आहे याचा अर्थ हे मंत्र आहेत. सूक्त आणि स्तोत्र यातला आपण थोडासा फरक समजावून घेऊ म्हटलं. कारण वैदिक मंत्र वेदच अपौरुषेय आहेत, तर वेदांचे सगळे मंत्र हे अपौरुषेय म्हणजे कोणी निर्माण केलेले नाहीत. ते ईश्वराच्या योजनेत सृष्टी रचना झाल्याबरोबरच निर्माण झाले. आणि त्याचा एकच आशय आहे, संपूर्ण वेदरचना ही जीवाच्या हितासाठी आहे. माऊलींची ज्ञानेश्वरीत सुंदर ओवी आहे पहा. पै अहितापासून काढिती, हित देवनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. संपूर्ण जगाचा, जगातल्या सगळ्या जीवांचा, प्राणीमात्रांचा जर विचार केला तर नाही गा श्रुती परवती माऊली. श्रुती माऊली सारखी माऊली नाही. कारण जे पै अहितापासून काढुती आणि हित देवनी वाढविती, ती आपल्या हित, आपल्याला हित म्हणजे चांगली प्रियकर गोष्ट, अहित जे करायला नको त्या अहिताचं ते टाळायला सांगते. आणि वेदांमध्ये सगळंच आहे. तो वेदराशी अत्यंत समृद्ध आहे. वेदांमध्ये मनुष्य जीवनाची 3ही अंग आहेत, कर्म, उपासना आणि ज्ञान. रामदास स्वामींची ओवी आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान त्रिकांड वेद प्रमाण, ज्ञानाचे होते विज्ञान परब्रह्मी श्रीराम. या ओळीतलं आपल्या आत्ता कामाचं एवढंच आहे, कर्म, उपासना आणि ज्ञान त्रिकांड वेद प्रमाण हे आपल्या कामाचं आहे. परमात्म्याकडे जाणारे जे 3 मार्ग आहेत, मुख्य मार्ग, त्यांचा उल्लेख या ओवीत आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 मार्गांच्या द्वारे, मार्गास्त्रयो मया प्रोक्ता भागवतातील श्लोक आहे. या 3 प्रमुख मार्गांद्वारे, कर्म मार्ग, उपासना म्हणजे भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग हे परमात्म्याकडे जीवाला पोहोचवणारे मार्ग आहेत. आणि वेदांचं हे 3 अंग मुख्य आहेत. 3ही अंगांनी वेद आहे. वेदांमध्ये कर्म प्रतिष्ठाही आहे, उपासना प्रतिष्ठा म्हणजे उपासना मार्गही सांगितला आहे, आणि वेद ज्ञान मार्गही सांगतात. वेदांमधला जो ज्ञान मार्ग आहे, कारण वेदांची विभागणी पुढे उपनिषदांमध्ये आहे. उपनिषद म्हणजे वेदवाक्यच आहेत. त्यामध्ये अंतिम भाग जो असतोय ज्ञानाचा भाग अंतिम घेतलाय प्रत्येक उपनिषदाचा. प्रत्येक वेदाचा अंतिम ज्ञान सांगणारा भाग याला उपनिषद म्हटलंय. तेच उपनिषद आहेत. ज्ञानकांड ते आहे, उपनिषद आहे, ज्ञानकांड आहे. परंतु वेदालाही 3ही अंग आहेत. तो समृद्ध आहे. येन केन प्रकारेण जीव म्हणून जी संकल्पना आहे, जो जगतो आहे त्याचं भलं व्हावं, हित व्हावं, त्याला एकच गोष्ट कळावी. जीवाला एकच गोष्ट कळायची आहे, जीवो ब्रह्मैव नापरः. बस, यापेक्षा वेदांना काही सांगायचं नाही. हा आचार्यांच्या श्लोकामधला एक चरण फक्त म्हटला. की खूप ग्रंथ आहेत, यदुक्तं ग्रंथकोटिभिः, पण जीवो ब्रह्मैव नापरः हा वेदांताचा मुख्य सिद्धांत आहे.
आणि त्या अवस्थेपर्यंत जीवाला पोहोचवण्याची जबाबदारी वेदांनीही घेतलेली आहे. पुढे वेदांचाच अनुवाद भगवद्गीता आहे. सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदा. आणि भगवद्गीता वेद यांचा आधार घेऊन सगळं संत वाङ्मय आहे. दासबोध, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत वगैरे वगैरे गाथा, हे सगळं त्याचा अनुवाद संतांनी सोप्या भाषेत त्या त्या प्रांतातल्या संतांनी त्या त्या प्रांतीय भाषेमध्ये केले. गोस्वामींचं तुलसीरामायण त्या त्या प्रांतामध्ये अनेक संत होतातच, असतात नेहमी. असो, आपल्याला पुरुष सूक्ताकडे यायचं आहे, परंतु त्याआधी फक्त एकच मुद्दा पाहतोय, स्तोत्र सूक्त आणि स्तोत्र यातला काय फरक आहे. सूक्त हे अपौरुषेय आहे, ते वेदांमधलेच आहेत. आणि स्तोत्र मात्र हे संतांनी, आचार्यांनी पुढच्या काळात केले. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी पुष्कळ स्तोत्र रचली, श्रीधर स्वामींनी पुष्कळ रचली. त्या त्या आचार्यांनी त्या त्या युगात जशी गरज असेल त्यामध्ये त्यांनी रचना केल्या. या सगळ्या कुठेतरी पुरुषांनी निर्माण केल्या आहेत, पौरुषेय आहेत. म्हणून स्तोत्र सगळे पौरुषेय असतात आणि सूक्त सगळे अपौरुषेय आहेत, कारण वेदांचा भाग आहे. वेद अपौरुषेय, निर्मिती कोणी केलेली नाही. म्हणून एवढा फरक फक्त आपण लक्षात ठेवू सुरुवातीला. सूक्त आणि स्तोत्रांमधला एक फरक आहे. आणि एक सूक्ष्म फरक आहे. आपण सगळे नित्यपूजा करणारे आहात, माहित आहे आपल्याला. पण नेमकेपणाचा अर्थ, सूक्तांनी परमेश्वराला अभिषेक केला जातो, स्तोत्रांनी अभिषेक नाही केला जात. उदाहरणार्थ, रामरक्षा स्तोत्र आपल्या सर्वांना येत असेल, पाठ असेल, शिवमहिम्न पाठ असेल, आणि प्राकृतात म्हटलं तर भीमरूपी स्तोत्र आहे, गणपती आहे, यांनी अभिषेक नाही केला जात. पण श्री गणपती अथर्व शीर्ष, श्री सूक्त, पुरुष सूक्त, पवमान, रुद्र, हे सूक्त वैदिकच असतात. त्यांनी देवतांना, पादुकांना, प्रतिमांना अभिषेक करण्याची पद्धत आहे, त्यांनीच अभिषेक होतो. म्हणून पुरुष सूक्त या सूक्त म्हटलं ना आपण, त्यांनी भगवंतांना अभिषेक करायचा असतो. आपण कोणताही अभिषेक करत असाल, ती भगवंतांची स्तुती आहे. सूक्त शब्दाचा अर्थ दिलाय. कोणतंही सूक्त ही त्या त्या देवतेची स्तुती असते. जसं गणपती अथर्व शीर्ष गणपतीची स्तुती आहे, श्री सूक्त जगदंबेची स्तुती आहे, श्री रुद्र भगवान भोलेनाथ महादेवांची स्तुती आहे. तसं श्री पुरुष सूक्त ही विराट पुरुषाची स्तुती आहे. विराट पुरुष म्हणजे काय, 2 मिनिटांनी पाहू आपण. ही स्तुतीच आहे. स्तुतींनी परमात्मा प्रसन्न होतो. त्याला कोणीही त्याची स्तुती केली की आवडते. श्री विष्णू सहस्रनामामध्ये हे स्तोत्र आहे, व्यासांचं आहे, म्हणजे भीष्मांच्या मुखात आहेत, विष्णू पर्वामध्ये, महाभारतामधलं आहे. पण स्तोत्र आहे, त्यांनी अभिषेक होत नाही. ते अत्यंत दर्जेदार उत्तम स्तोत्र आहे. श्री विष्णू सहस्रनाम आपल्यापैकी कुणाला येतही असेल, नित्य पठणातही आहे लोकांच्या, रोजही म्हणणारी माणसं आहेत, चातुर्मासभर म्हणणारी माणसं आहेत, सकाळ संध्याकाळ म्हणणारी माणसं आहेत. जितकी उपासना जास्त करावी फल मिळेल ना. हो, ते स्तोत्र आहे. कारण ते भीष्मांच्या मुखामध्ये आहे, ते पौरुषेय आहे, ती रचना आहे, ती व्यासांनी ग्रथित केलेली, म्हणून त्यांनी अभिषेक नसतोय. पण स्तोत्रामध्येही दोन्हीमध्ये एक साम्य आहे. स्तोत्र आणि सूक्त दोन्हीमध्ये एक साम्य आहे. दोन्हीमध्ये भगवंतांची स्तुती असते. भगवंतांच्या 4ही स्तरांची स्तुती असते. आता 4 स्तर कोणते इतकं काही बोलत नाही, सध्या विषय वेगळा आहे. त्याला चत्वार देव निरूपण असं म्हणतात. पण देवाची स्तुती असं लक्षात ठेव. स्तोत्र म्हणजे स्तुती असते, सूक्त म्हणजे स्तुती असते. फक्त स्तोत्राने अभिषेक करण्याची प्रथा नाही, सूक्ताने अभिषेक असतोय. आणि सूक्तातल्या प्रत्येक मंत्राला, म्हणजे ते वैदिक असल्यामुळे वैदिक प्रत्येक मंत्राला ऋचा असं म्हणतात, ऋचा असं म्हणतात. आणि आपला हा पठण वर्ग सुरू आहे ना, संथापूर्वक सुरू आहे. ही पण एक संज्ञा आपण समजावून घेऊ. कारण पुस्तकं पुष्कळ उपलब्ध आहेत, पुष्कळांना बरंच ज्ञान असतं, पुष्कळांची मराठी भाषा खूप चांगली असते, कुणाला संस्कृत विषय सुद्धा असतो, कॉलेजमध्ये असतो, शालेय जीवनात असतो. त्यामुळे आपल्याला ते पाहून वाचता येतं. कोणतंही नवीन सूक्त, वैदिक असो अवैदिक असो, आपल्याला पाहून वाचता येतं. पण पाहून वाचून जर आपण ते पठण करण्याचा प्रयत्न केला तर चुका राहून जातात. त्यामुळे ज्याला ते येतं
ज्याने सुद्धा कोणाकडे तरी शिकलेलाच आहे. अशा जाणकाराकडून जर ते घेतलं आपण तर ते बिनचूक घेतल्या जातं. आणि ज्याला खूप ते पद्धतशीर येतं त्याच्याकडनं आपण ते घेणं याला संथा म्हणतात. त्यांनी आपल्याला ते रिपीट करून करून सांगायचं, उच्चार नीट कळवून घ्यायचे. त्याला संथा म्हणतात. एकाने सांगायचं, दुसऱ्यानी किंवा दुसऱ्यांनी एकत्र मोठा वर्ग असेल तर आम्ही जेव्हा इथे वर्ग आता आभासी आहे म्हणून वर्ग ही कोरोनाची महामारीची अवस्था नसताना जेव्हा वर्ग घ्यायचो पण 40, 50, 60 लोक एका वर्गात राहायचे. एखाद्या मंदिरात, हॉलमध्ये, घरी सुद्धा. पण आता तशी पद्धत आपण करू शकत नाही. परिस्थिती नाही. त्यामुळे आपण आभासी माध्यमातून 5-6 लोकांचा एक वर्ग घेऊन शिकवतोय. पण एकाने सांगून इतरांनी एकट्याने अगर अन्य कितीही लोकांनी ग्रहण करण्याला संथा म्हणतात. सगळं वैदिक वाङ्मय पूर्वीच्या काळामध्ये आता तरी पुष्कळ सोयी विज्ञानाच्या ह्या युगात झालेल्या आहेत. पण आधी कुठे काय होतं? अहो, लेखन व्यवस्था तर नव्हती. लेखन सामग्री नव्हती. ती आता 15व्या-16व्या शतकापासून आली. त्या मौखिक रीतीने सगळा प्रचार होता. आणि ते सगळे मंत्र जे अपौरुषीय आहेत, हे वेदकुलामध्ये गुरुजींनी, आचार्यांनी विद्यार्थ्यांना संथापूर्वक द्यायचे. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट घ्यायचे. आपण अशा अनेक कथा संत चरित्रांमध्ये किंवा आचार्य चरित्रांमध्ये ऐकतो, की त्यांनी सकाळी उठून 3:30ला संध्या द्यायची. मग शेंडीची गाठ बांधून ते विद्यार्थी घोकत असायचे. आणि विद्यार्थ्यांचं बिनचूक येईपर्यंत आचार्य पुढचं शिकवीत नसत. आणि गुरुकुलामध्ये अशा पद्धतीने संथापूर्वक काही पाठ करणं, वैदिक सूक्त म्हणा, अहो खरं तर ज्याची जी शाखा आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद 4 शाखा आहेत. आता इतके सगळे भेद या काळाच्या ओघात नाहीसे नाही झाले. आहेत. वेदकुलांमध्ये ते मानल्या जातात, पण सर्वसामान्य माणसांना इतके भेद नाही कळत. पण ज्यांनी त्यांनी आपल्या संहितेचं पूर्ण पठण कंठस्थ करणं, संहिता पठणच म्हणतात, ते एखाद्या आचार्यांकडून संथापूर्वक असं जो करीत असे किंवा आजही जो करतो, त्याला वेदशास्त्र संपन्न म्हणतात. कोणाही गुरुजीला वेदशास्त्र संपन्न आपण म्हणतो, प्रघात आहे. पण खरं वेदशास्त्र संपन्न हे पद ज्याचे पूर्ण आपल्या तो ज्या वेदाचा आहे, ऋग्वेदी असेल तर ऋग्वेदाची, यजुर्वेदी असेल यजुर्वेदाची, पूर्ण संहिता पठण संथापूर्वक आचार्यांकडून ग्रहण केल्यानंतर त्याला वेदशास्त्र संपन्न अशी समज. हा सूक्त आणि स्तोत्रातला फरक पाहण्याकरता काही प्रस्तावना मी आपल्याशी करतोय. मग पुरुष सूक्ताकडे येऊच आपण. सगळ्या मग बोलल्याप्रमाणे वैदिक सगळ्या मंत्रांना ऋचा असं म्हणतात. आता पुरुष सूक्तही शिकवताना आम्ही त्यांना म्हणतो पहिला मंत्र ना पहिली ऋचा म्हणायची आहे. हरी ही ओम सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद असं शिकवतो. ही ऋचा आहे. मंत्र म्हटलं तरी बिघडत नाही. ऋचा हे मंत्रच आहेत. म्हणून आपल्या इथे असं एक पद्धत आहे म्हणण्याची की ज्ञानेश्वरीतल्या सगळ्या ओव्या मंत्रमय आहेत. त्याला मंत्रांचा दर्जा आहे, खरंही आहे. संतांच्या प्रत्येक वाक्याला मंत्रांचा दर्जा असतो. आता पुरुष सूक्ताकडे आपण प्रत्यक्ष बघूया. एक तासाभराच्या आपल्या या थोड्याशा माहिती वजा निरूपणावर काही फार मोठा तत्वज्ञानाचा अंग निरूपणाला नाही आहे. पण तरी देखील काही विचार आपण करणार आहोत. सुरुवातीला आपण फक्त स्तोत्र आणि सूक्त यातला फरक समजावून घेतला. पुरुष सूक्त नेमकं कुठे आहे ते समजावून घेतलं. म्हणजे एक बाह्य स्वरूप पुरुष सूक्ताचं आपण समजावून घेतलं. आता पुरुष सूक्ताविषयी प्रत्यक्ष विचार करू. 16 ऋचांचे मगाशी बोललो आहे. आणि पहिली ऋचा हरी ही ओम सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद सभूमी विश्वतो वृत्वा तिष्ठ दशांगुल पश्य. ह्या एका ऋचेचा अर्थ आपण पाहू थोड्या वेळाने. पण आधी याची विनियोगाची क्रिया शिकून घेऊ. शिकल्यानंतर आम्ही सूक्त शिकलो, मग याचा उपयोग काय? आधी स्वरूप पाहिलं, आता विनियोग शिकून घेऊ आणि मग पुढे एखाद्या ऋचेचा आपण अर्थ पाहून सगळ्यात शेवटी फलं पाहणार आहोत. शेवटी फलं पाहू. विनियोग कसा करायचा? आपण नित्य पूजा करणारे आहात, मग अशी बोललोय हा मुद्दा मी. आणि पुरुष सूक्त ही भगवान विष्णूंची उपासना आहे. भगवान विष्णूंचं जे विराट रूप आहे, या सृष्टी निर्मितीची काही प्रक्रिया म्हणजे पुरुष सूक्त कसं आलं, त्याचं जागा कुठे,
त्याचं स्थान काय, त्याचं महात्म्य काय हे बोलण्याकरता हे काही बोलावं लागेल. आज आपल्याला जी सगळी सृष्टी दिसते, सहजच जर विचार केला तर असा प्रश्न एखाद्याच्या मनात येऊ शकतो की कधी आणि कशी निर्माण झाली असेल. असा प्रश्न मनात आला की समजावं की आपण साधक दशेत चाललोय. अरे असा विचार, अशी कितीतरी प्रजा आहे की जन्म संपून जातो, पण सृष्टी कशी निर्माण झाली, मी कोण, मग देव आणि मी कोण, देवाचा आणि माझा संबंध काय, तो संबंध प्रस्थापित कसा झाला, मग देव आणि मी यांचा संबंध जो आहे तो मला अनुभवाला कधी येईल, असं कधी विचार करण्याची वेळ फार कमी लोकांवर येते. त्यांना साधक म्हणतात. पण अशी प्रक्रिया आहे. श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंधामध्ये ती सविस्तर आहे. सृष्टी उत्पत्तीच्या आपल्या वैदिक वाङ्मयामध्ये, संत वाङ्मयामध्ये 2-3 प्रक्रिया आहेत. तैत्तिरीय उपनिषदामध्ये आत्मनः आकाशः सम्भूतः अशी प्रक्रिया आहे. ही एक प्रक्रिया आहे की आत्म्याच्या ठिकाणी आकाश निर्माण झालं, आकाशापासून वायू झाला, वायूपासून तेज झालं, तेजापासून असं ते पंचमहाभूत झाली, अशी एक प्रक्रिया. पण पुरुष सूक्त समजून घेताना आपण असं समजून घेतो आहे की पुरुष सूक्त ही भगवान विष्णूंची आणि त्यातही त्यांच्या विराट पुरुषाची, विराट रूपाची उपासना आहे. आणि म्हणून पुरुष सूक्त हे सार्वभौम सूक्त मानलंय श्रोते. सार्वभौमचा थोडा अर्थ समजून घेऊ. पुरुष सूक्त सार्वभौम आहे म्हणजे काय आहे? ही विराट पुरुषाची उपासना आहे आणि विराट पुरुषाच्या अंगाचं, प्रत्यंगांचं जे वर्णन श्रीमद भागवतामध्ये आहे किंवा भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात जो विश्वरूप दर्शन योग आहे, ते विराट पुरुषाचंच वर्णन आहे. सोपाधिक ब्रह्म त्याला म्हणतात. सोपाधिक म्हणजे उपाधी सहित असलेलं जे सगळं विश्वातला पदार्थ आहेत त्यामध्ये सर्वात मोठं, सोपाधिक ब्रह्मातलं सगळ्यात मोठं हे भगवान श्रीहरींचं, नारायणाचं विराट रूप आहे. सगळ्यात मोठं, अनोरणीयान महत्व महियान अशी श्रुतीच आहे. सगळ्यात मोठं विराट पुरुष हे शब्द आपण ऐकला असेल. अजून त्याची जास्त संकल्पना स्पष्ट होण्यासाठी मी आज या वेळेच्या मर्यादेमध्ये हे सगळं नाही सांगू शकत आपल्याला. श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंधामध्ये विराट पुरुषाची उत्पत्ती सांगितली. तो कसा उत्पन्न झाला, आमच्या पुरुष सूक्तात त्याची बरीच वर्णने येतात. आणि पुरुष सूक्त ही विराट पुरुषाची उपासना आणि स्तुती आहे. स्तुती आहे, उपासना पर आहे, त्याच्या अंग प्रत्यंगाचं इथे वर्णन आलेलं आहे आणि ती करताना आपण विनियोग आधी शिकतो आहे. मग थोडस त्याच्या अर्थाकडे जाऊ. जेव्हा पहिल्या ऋषेच्या अर्थात आपण जाऊ तेव्हा विस्ताराने पाहूया थोडस. देवपूजेमध्ये आपण इतर सगळे अभिषेक करीत असाल, चांगली गोष्ट आहे, अथर्व शीर्ष श्री सूक्त, पण पुरुष सूक्ताला सार्वभौम मानलाय. सार्वभौम याचा अर्थ समोर ताम्हणामध्ये देवता कोणती असो, गणपती असो, देवी असो, महादेव असो, हनुमान असो, राम असो, कृष्ण असो, दत्तात्रय असो, या सर्व देवतांना वेगळे वेगळे सूक्त अभिषेक आहेत. पण पुरुष सूक्त असं आहे की ज्यांनी सकल देवतांना अभिषेक करायला चालतो. अगदी महादेवांना सुद्धा, देवीला सुद्धा, सगळ्या देवतांना. त्याचं कारण काय आपण विचारही करावा. कारण विराट पुरुषाचं जे वर्णन आहे त्या विराट पुरुषाच्या ठायी त्यांनी मायेचा स्वीकार केल्यानंतर, अशी रचना आहे, त्यांनी मायेचा स्वीकार केल्यानंतर विश्व उत्पत्ती झाली. चारी वाणी चारी खाणी, समर्थांची दासबोधातली ओवी आहे. चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले लोक तिनी, तया नाव देव श्रीराम. हे सगळे विराट पुरुषापासून झाले. आज आपण जे आहोत प्रत्येक जण इंडिव्हिज्युअली, मुंगी सुद्धा, कोणताही जीव, सजीव निर्जीव सगळे, हे सगळेच विराट पुरुषाची निर्मिती आहे. म्हणून पुरुष सूक्त हे विराट पुरुषाची उपासना असं जे मी म्हणतोय. पुन्हा आपल्याला आधी विनियोगापर्यंत जाऊ आपण आणि मग पहिल्या ऋषाचा जेव्हा विचार करू तेव्हा सूक्ष्मतेने पाहू. विनियोग पुरुष सूक्त मी नीट शिकल्यानंतर, संथापूर्वक मी शिकल्यानंतर त्याचा विनियोग मी रोज देवपूजेमध्ये देवाला अभिषेक करताना करायचा आहे. कारण भगवंतांच्या 16 उपचारांची जी पूजा आहे, ज्याला आपण षोडशोपचार पूजा म्हणतो, हे विधान शास्त्रामध्येच आहे. पूजेची 2 विधान आहेत. पंच उपचार पूजा,
पंचोपचार पूजा आणि षोडशोपचार पूजा. षोडश म्हणजे 16 आणि पंच म्हणजे 5. सहसा षोडशोपचार पूजा ही प्रातःकालीन सत्रामध्ये केली जाते आणि पंचोपचार पूजा सायंकाळच्या सत्रामध्ये गंधपुष्प संध्याकाळी. बाकी आवाहन, आसन, पाद्य, हे सगळे 16 अंग जी आहेत, ह्या 16 अंगांनी भगवंतांना अभिषेक करायचा असतो. ते म्हणायचं. आणि खरं म्हणजे एक एक ऋचा, पुरुष सूक्ताच्या 16 ऋचा आहेत, त्यातली एक एक ऋचा पूजा उपचारांमधला एक एक उपचार सांगणारीच आहे, तसं विधानच आहे. जसं हरी हे ओम, परुष सहस्र शीर्षा, पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद, ही आवाहनाची ऋचा आहे. आवाहन म्हणजे देवतेला स्नानासाठी बोलवायचं की देवा या, आता तामणात तुम्हाला घेतोय. आणि आवाहनम समर्पयामी, मग त्याला आसनं द्यायचं आधी बसायला. पुरुष एवेदम सर्वम यद भूत यच्च भव्यम, हा दुसरा मंत्र जो आहे त्याने आसन द्यायचं आहे. मग पाद्य द्यायचं आहे, अर्घ्य द्यायचं आहे. त्रिपाद ऊर्ध्व उदयत पुरुष पादस्य अभवत, पुन्हा जे शिकले त्यांना लक्षात येईल, तो अर्घ्याचा मंत्र आहे. असे 16 ऋचा पुरुष सूक्ताच्या या 16 उपचारांच्या आहेत. तो उपचार करताना करायचा असतो. पण ओव्हरऑल एकंदरीत पुरुष सूक्त हे सार्वभौम सूक्त असल्यामुळे देवतांच्या अभिषेकाच्या वेळी म्हणायचं असतं. पुष्कळ जण घरी सगळेच सूक्त, मी स्वतःही सगळेच, अथर्वशीर्ष, श्री सूक्त, रुद्र रोज नाही, सोमवारी म्हणतो. पण श्री सूक्त, अथर्वशीर्ष आणि मग पुरुष सूक्त. कधी असं होतं की आता आपल्याला खूप महत्वाचं काम आहे, बाहेर जायचं आहे, वेळ नाही आहे, तर अशा वेळी देवता कोणती असो, वेळ कमी असेल तर इतर स्तोत्र न म्हणता फक्त पुरुष सूक्त म्हटलं तरी त्यात सगळे येतातच. याचं काय कारण, याचा विचार करूया आपण. कारण विराट पुरुषाच्या अंग प्रत्यंगामध्ये सगळ्याच देवता आहेत. त्यात विराट पुरुष ही संपूर्ण सृष्टीमधली एकंदर, मी त्याला पहिली म्हणू की आपण शेवटची म्हटलं तरी चालेल, सर्वात मोठी आकृती विराट, याचा अर्थ विराट, याचा अर्थ मोठी आकृती असाच अर्थ. सगळ्यात मोठी. पण त्यात सगळे, मी लहान देवता असा शब्द नाही म्हणत, ती देवता मोठीच. पण विराट पुरुषाच्या ठाई सकल देवतांचाच अंतर्भाव आहे. त्यात जगदंबाई आहे, त्यात भगवान महादेव आहेत. कधी आपण विश्वरूपाचा एखादा फोटो बघावा, भगवद्गीतेच्या अनेक गीतेच्या संस्करणामध्ये तो पाहायला मिळतो. किंवा कुठे फोटोंचं दुकान असेल बाहेर कुठे, तर बघा आपण विश्वरूपाचं एखादं छायाचित्र मिळतं. त्यामध्ये सगळंच दिसतं. हो, त्यात चंद्रही आहे, सूर्यही आहे, तो कालपुरुषही आहे. कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्ध, 11व्या अध्यायात वर्णन आहे. कालपुरुषही तोच आहे, सगळं त्याच्यामध्ये आहे. म्हणजे इथपर्यंत वर्णन आहे विराट पुरुषाचं. आपल्या इथे 13व्या ऋचेत वर्णन आहे. चंद्रमा मनसो जात चक्ष सूर्यो अजायता, मुखात इंद्रश्चाग्निश्च प्राणात वायुरजायता. हे विराट पुरुषाचं वर्णन सुरू आहे ना, 13वी ऋचा आहे. त्यात विराट पुरुषाच्या मनापासून चंद्र निर्माण झालाय. शेवटी पुरुषच आहे, पूर्ण आकृती आहे, म्हणजे त्याला मन आहे, हे विश्वाचं मन आहे. चंद्रमा मनसो जातो, विराट पुरुषाच्या मनापासून चंद्र निर्माण झाला आहे. नेत्रापासून म्हणजे डोळ्यापासून सूर्य झालेला आहे. आणि त्याच्या मुखापासून इंद्र आणि अग्नी, मुखात इंद्रश्चाग्निश्च प्राणात वायुरजायत, त्याच्या प्राणापासून, प्राणशक्तीपासून वायू निर्माण झाला. अशी 13वी ऋचा येणारच आहे. सध्या इतकं फक्त पाहायचं की विराट पुरुष ही सोपाधिक ब्रह्मामधली पहिली अवस्था आहे. सृष्टी उत्पत्ती झाली तेव्हा आधी विराट पुरुषच निर्माण झाला आणि त्याच्या सगळ्या अंग प्रत्यंगामध्ये सगळ्या देवता अंतर्भूत आहेत, सगळ्या दिशा अंतर्भूत आहेत. वायू, अग्नी, जल, तेज, सगळ्या दशदिशा, हे सगळं त्यात अंतर्भूत आहे. तिन्ही लोक, चारी वाणी चारी खाणी, 84 लक्ष जीवयोनी, अगदी मुंगी सुद्धा, कुत्रा सुद्धा, पाल सुद्धा, सगळे प्राणी सुद्धा त्यात अंतर्भूत आहेत. ही विराट पुरुषाची एक बाह्य आकृती आहे. म्हणून विनियोग सध्या आपण शिकतो आहोत ना, त्या अनुषंगाने माझ्या तामणामध्ये जो शाळीग्राम आहे त्या विराट पुरुषाचं एक प्रतीक आहे, एक प्रतीक आहे, प्रतिनिधी आहे. त्याचं अंगही आहे, प्रतिनिधी पण नव्हे, एक अंग आहे. कारण पहिल्या ऋचेमध्ये वर्णन येणारच आहे.
हरी ओम आपण त्याचा अर्थ थोड्या आणि विस्ताराने पाहू थोडासा. हरी ही ओम सहस्रशीर्षा पुरुषा पाहू आपण. पण माझ्या तामणात मी जे देव घेतो आहे ते विराट पुरुषाचेच प्रातिनिधिक आहेत. प्रतिमा जरी आहेत, लहानसा शालिग्राम असतो ना, तो विराट पुरुषच आहे ही संकल्पना करून त्याच्यावरती पुरुष सुक्ताने जल अभिषेक करायचा आहे. इतरही अभिषेक करायचे. आणि सर्वात शेवटी कोणतंही सुक्त म्हटल्यानंतर श्री सुक्त, अथर्व शीर्ष, पुरुष सुक्त, पवमान, रुद्र यानंतर विष्णू सुक्तानी महाअभिषेक करायचा असतो. तेही आपण आपल्या संथा वर्गात सगळ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो, शिकवतोच आहे. विष्णू सुक्त शिकवतोय आपण. ओम अतो देवा अवंतुनो येतो विष्णू विचक्रमे पासून प्रारंभ आहे. आणि ओम देवस्यत्वा सवितु प्रसवेशनोर बाहुभ्याम पुष्णो हस्ताभ्याम अग्नेस तेजसा हाही मंत्र म्हणायचा आहे. विनियोग पाहतोय आपण. आणि मग आपण अर्थाकडे येऊ. पुरुष सुक्ताने अभिषेक करायचा, विष्णू सुक्ताने महाभिषेक करायचा. त्यावेळी मंत्र म्हणत राहायचे. देवतांना स्नान घालण्याचे, अभिषेक याचा अर्थ स्नान घालणे. यथा देहे तथा देवे. आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये नित्य करण्याची पद्धत आहे स्नान. स्नान आणि देवपूजा याला नित्य कर्मात विभागणी केली आहे शास्त्राने. स्नान, संध्या, देवपूजा. संध्या ज्याला अधिकार आहे त्याला, त्याला अधिकार नाही त्याला स्नान आवश्यकच आहे. आणि पूजा कोणत्या तरी देवाला मानतोस ना, गुरूंना मानतोस ना, पूजा आवश्यकच आहे. स्नान आणि पूजा यांना नित्य कर्मात घातलाय. नित्य कर्म केले तर फार पुण्य लाभ आहे, न केले तर प्रत्यवाय दोष घडतो. प्रत्यवाय दोषाचा एक वेगळा अर्थ आहे. सध्या आपण तेवढं लक्षात ठेवावं. दोष आहे. आपल्याला दोष घडतो की नित्य पूजा जर देवाची केली नाही. आणि कशासाठी एवढं स्पष्टीकरण देतोय? कारण असं खूपदा ऐकू येतं की आम्हाला ना रोज मिळत नाही, आम्ही देवाची पूजा फक्त रविवारी. दिस इज नॉट अलाउड. थोडक्यात का होईना देवाजवळ बसून आणि पूजेमध्ये सगळ्यात महत्वाचा वेळ त्याला आंघोळ घालणं हाच आहे. आपल्याला जर ते पूजा शास्त्राचा एक छोटासा नियम आहे. यथा देहे तथा देवे. जे आपल्या देहाला लागतं तेच त्याला द्यायचं असतं. श्रोते हो, तूर्त आपण पुरुष सुक्ताचा विनियोग ऐकतो आहोत. आणि पुढे पुरुष सुक्ताने आपल्या देवतेला शालिग्राम गणपती कशाला अभिषेक केल्यानंतर ओम देव अतो देवा अवंतुनो यतुर विष्णू चक्रमे इथून शंखोदक अर्पण करायचं. शंख असतो प्रत्येकाकडे देवपूजेमध्ये. त्यात पाणी घ्यायचं, त्यांनी महाअभिषेक करायचा. ओम अतो देवापासून तुष्टी शास्तूपर्यंत आपल्याला अभिषेक करायचा. शंखोदकाने तो करावा. पुरुष सुक्ताची एक मोठी किमया आहे. आमच्या इथे पुरुष सुक्ता सारखंच श्री विष्णूंच्या उपासनेचं एक सुक्त आहे, त्याला पवमान सुक्त. मोठा आहे, 5 अध्यायांचा आहे, विस्तार मोठा आहे, खूप श्लोक संख्या आहे, 800-900च्या पुढे आहे. त्याला वेळ लागतो. इतका शिकायला आपल्याला वेळही नाही आणि ते संथापूर्वक गुरुजींकडे जाऊन शिकायला वेळ नसतो. पण खूप साधकांच्या, उपासकांच्या मनामध्ये असा विचार नेहमी असतो की आपल्याला पवमान शिकायला पाहिजे, पण ते काही जमत नाही काही केल्या. याच्यावर शास्त्राने पर्याय दिलाय. श्रोत, पवमान सुक्त करणं ज्यांचं विशेषतः कुलदैवत बालाजी म्हणजे विष्णू आहे त्यांना तर ते फार करणीयच आहे. इतरांनी सुद्धा करावं. भगवान दत्तात्रेयांनाही, कृष्णालाही पवमान पंचसुक्ताचा अभिषेक करतात. जे विष्णूंचे अवतार आहेत त्या अवतारांना करण्याची पद्धतच आहे. पवमान करावा. नसेल येत तर एक शास्त्राने छान पर्याय दिलाय. पुरुष सुक्ताच्या अनुषंगाने बोलताय. पुरुष सुक्त आपण नीट पठण पाठ करून घ्यावं. आणि 16 वेळा 16 टाइम्स 16 वेळा जर पुरुष सुक्त आपण अभिषेकामध्ये म्हटलं तर दॅट अमाउंट्स टू पवमान. तो पवमान केल्याचं पुण्य मिळेल. देवतेला मान्य होतं. हा शास्त्रीय विचार आहे अगदी, बरं का, शास्त्रीय विचार आहे. अनेक ग्रंथांमध्ये तो आलाय. मला प्रत्यक्ष मी ज्या आचार्यांकडनं शिकलो त्यांनी शिकवतानाच सांगितलं. श्याम म्हणे मला अरे कारेच माझ्यापेक्षा पुष्कळ मोठे, आता 92 वर्ष वय आहे, तुला पवमान शिकायचा सध्या वेळ नाही, तेव्हा बँकेतही होतो मी. तू एक काम कर, 16 वेळा पुरुष सुक्त म्हणत, पवमानाचं पुण्य मिळतं आणि ते केल्याचं फल मिळतं पुण्य म्हणजे. फक्त एक पर्याय म्हणून आहे. पण ज्यांना शक्य आहे, शिकता येणं शक्य आहे, कोणी आचार्य आहे ओळखीचे आहे, तर पवमान शिकवायचा प्रयत्न करावा. कोणालाही असं करू नये असं मी म्हणत नाही, करावा. ज्याला शक्य आहे त्याने अवश्य तो प्रयत्न करावा. पवमान सुक्त शिकून घ्यावं.
पण तो शिकेपर्यंत पवमानाचं शिकलो तर नाही, पण त्याचं पुण्य आणि फल तर मिळवायचं. तर 16 वेळा पवमान म्हणणे हा शास्त्रीय पर्याय. मी फक्त आपल्याला त्या अनुषंगाने बोललो. तूर्त आपण पुरुष सुक्ताविषयी विनियोगाविषयी विचार करताय आणि त्याचा फलाचाही विचार करून घेऊन मग एखाद्या ऋषीचा अर्थ पाहू. कारण पुरुष सुक्त हे सार्वभौम सुक्त आहे असं मी बोललो, पुन्हा पुन्हा म्हणतोय. भगवान विष्णू म्हणजे विराट पुरुषाचं ते असल्यामुळे आणि त्याच्या अंतर्भूत सगळ्याच देवता येत असल्यामुळे त्याला सार्वभौम सूक्त म्हणतात. म्हणून पुरुष सूक्त नित्य पूजेमध्ये अभिषेकासाठी आपण म्हणावं. आल्यानंतर शिकून घ्यावं आधी कुठून तरी. आपण विशेषतः हे चिंतन ज्यांनी संथा घेतली त्यांच्यासाठी करतो आहोत. त्यामुळे आपण शिकताच आहात सध्या किंवा शिकलेले आहात, तर हे आपण आपल्या पूजेमध्ये नित्य म्हणावं आणि त्यांनी अभिषेक देवतेला आपल्या घरच्या करावा. ही त्याच्या विनियोगाची रीत आहे. आणि अभिषेक केल्यानंतर पुढचा विनियोग पुष्कळ आहे अजून. विनियोगाचा अर्थ अभिषेक करून देव जागेवर ठेवले, आसन दिलं, वस्त्र दिले, अलंकार दिले, सगळे उपचार पुढचे केले, सुगंधादी द्रव्य दिले, आई ज्योत्स्नापते नमस्तुभ्यम विष्णू वगैरे पुष्कळ श्लोक आहे. नाना परिमल द्रिवम गृहाण पूर्णेश्वर. आणि त्यानंतर भगवंतांना पुरुष सुक्तांनी केलेल्या अभिषेकाचं तीर्थ अवश्य ग्रहण करावं. फार फलदायक. तसे आपण तीर्थ घेतोच. देवपूजेनंतर तीर्थ आणि प्रसाद घेतल्याशिवाय उपासकांनी म्हणजे पूजकांनी उठू नये असा नियम आहे. काय नैवेद्यासाठी साखर असेल कणभर किंवा शेष पंचामृत नैवेद्याचा नैवेद्य असेल तर ते सुद्धा ज्याने पूजा केली आहे त्याला घ्यायचा अधिकार आहे. तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा. तीर्थही घ्यावं, 3दा घ्यावं. शास्त्राने तीर्थ पुरुष सुक्तानी काय कोणत्याही सुक्तानी भगवंतांना स्नान घातल्यानंतर त्यांच्या अभिषेकाचं तीर्थ घेतलं पाहिजे अशी आपली मर्यादा आहे. म्हणून पुरुष सुक्ताचंच काय कोणत्याही सुक्ताचं ते घ्यावं, 3दा घ्यावं. अकाल मृत्युहरणम सर्वव्याधी विनाशनम विष्णुपादोदकम तीर्थम जठरे धायाम्यम असं म्हणून घ्यावं. पण 3दा का घ्यावं याची मीमांसा शास्त्र करतं. सगळं खूप छान आणि चांगलं फार चिंतन एकंदर आमच्या इथे एकंदर सगळी मांडणी जी आहे ना सुक्तांची, अभिषेकांची, षोडशोपचार पूजेची, ही आमच्या पूर्वसुरींनी शास्त्रज्ञांनी ते शास्त्रज्ञच आहेत सगळे. ऋषी आचार्य आहेत. फार सूक्ष्मतेने केली आहे. आणि इतक्या सूक्ष्मतेने जीव आणि त्याचं उपास्य यांचा विचार कधी कोणी केलेला नाही. जगात नाही केलेला. तो आर्य सनातन वैदिक धर्मात केला आहे. आणि आमच्या इथले काही काही परंपरा आता पाश्चात्य देशामध्ये आता खूप प्रचार आहे बरं. पुरुष सुक्ताचा विनियोग बोललो. पुरुष सुक्ताच्या एखाद्या ऋषीचा आपण अर्थ पाहण्यापूर्वी त्याचं फल म्हणजे नेमकं पुरुष सुक्ताचा अभिषेक केल्यानंतर काय काय होतं एकदा ऐकून घेऊ आणि एका ऋषीचा तरी अर्थ पाहू आपण. पुरुष सुक्ताचा नित्य अभिषेक भगवंताला करून तीर्थ घेतल्यानंतर साधकाला पूजकाला नेमकं काय होतं, काय फल मिळतं त्याचं फल आहे. खरं म्हणजे काही सुक्तांमध्ये गणपती अथर्व शीर्ष श्री सुक्त याच्यामध्ये फलश्रुती दिलेली आहे. पण पुरुष सुक्तात फलश्रुती नाहीच आहे. त्याची फलश्रुती बोलतात आचार्य वगैरे की पुरुष सुक्ताच्या नित्य पठणाने अभिषेक केल्याने साधकाला देव हा किती मोठा आहे कळायला लागतं. कारण विराट पुरुषाची उपासना आहे. जगात जेवढे पदार्थ आहेत, दृश्य पदार्थ आहेत, त्यामध्ये सर्वात मोठा पदार्थ सौपादिक ब्रह्मापैकी विराट पुरुषच आहे. निर्मितीच त्याची आधी आहे आणि त्याच्यापासून सगळे निर्माण झाले आहेत. त्यांनी मायेचा आश्रय करून सगळे जीव निर्माण केले, नुसते निर्माण नाही केले, त्यांनी त्या सर्व जीवांमध्ये प्रवेश केला आहे. हो, ही उपनिषदांची कठोपनिषदात श्रुती आहे. तत्सृष्ट्वा तदनुप्राविश्य. हे सगळं उत्पन्न केलं, मुंगी तयार केली आणि परमात्मा मुंगीतही प्रविष्ट झाला. पण चैतन्य आहे, हालचाल आहे तिला. पण मुंगी हा प्राणी मनुष्य तर आहे म्हणून त्याच्यात आणि माणसात ते फरक आहे. आहार निद्रा भय मैथुनंच वगैरे त्या इतक्या खोलात काही आपल्याला या चिंतनात जायचं नाही. पुरुष सुक्ताविषयी विचार सुरू आहे आपला फक्त. पण ह्या परमात्म्याने विराट पुरुषांनी सकल सृष्टी निर्माण करून सकल सृष्टीतल्या जीवांमध्ये सतत प्रवेश केला. म्हणून पुरुष सुक्ताचं फल जे सांगितलं शास्त्रज्ञांनी किंवा आचार्यांनी संतांनी ते असं आहे की पुरुष सुक्ताच्या नित्य पठणाने हा देव खरंच किती मोठा आहे हे बुद्धीला आकलन व्हायला लागतं. पुरुष एवेदं सर्वं यत् खूप मोठा आहे.
जे समर्थांनी सांगितलं देव किती मोठा आहे, आपण किती आहे, आपल्या तुलनेत देव कसा आहे, याची ओवी आहे रामदास बोलत. छान आहे ओवी. आपण तो दो दिसांचा, आपण तो दो दिसांचा, देव तो बहुता काळांचा. आपण थोडे ओळखीचा, देवाचा त्रैलोक्य ओळखीचा. दासबोधातली ओवी आहे. देव मोठा आहे हे कळतं, तो नुसता मोठा आहे हे नाही कळत. त्याच्याविषयी आकर्षण वाढतं, प्रेम वाढतं, त्याच्याविषयी ओढ वाढते. हे पुरुष सुक्ताच्या नित्य पठणाचे फायदे म्हणल्यापेक्षा फल सांगितले. आणि देवाविषयी अत्यंत प्रीती वाढली की तिथून भक्ती सुरू होते. म्हणून विराट पुरुषाची उपासना रूप असलेले पुरुष सुक्त आम्हाला विराट पुरुषाबद्दल प्रेम उत्पन्न करून देतं की अरे बापरे, केवढी रचना आहे आणि इतका सगळा निर्माण करणारा आमचा परमात्मा विराट पुरुषात आहे. म्हणून परमात्म्याविषयीची ओढ वाढते, आकर्षण वाढतं, प्रेम वाढतं आणि परमात्मा हा प्रेमाचा विषय होऊ लागतो. हे प्रेमलक्षणा भक्तीचा प्रारंभ आहे. कारण पुरुषसुक्त ही उपासना आहे. हो, ही विराट पुरुषाची उपासना आहे, स्तुतिरूप आहे आणि त्याला आवडते. विष्णू सहस्रनामात एक श्लोक आहे, पुष्कळ आहे तसे, स्तव्य स्तव प्रिय स्तोत्र स्तुती स्तोतारण प्रिय असा श्लोक आहे. स्तव्य आहे तो, स्तवयिता, तो स्तुती करण्याच्या योग्य आहे, त्याला स्तुती आवडते. स्तुती प्रिय पण म्हटलं आहे, तो स्तुती प्रिय आहे, आवडतेच. हो, त्याची स्तुती जर देवाचं किती छान दिसतं, त्याला फार आवडतं असं म्हणजे. आपणच त्याला अलंकार घालायचे, आपणच त्याला आपल्या आवडीचे पोशाख आपल्याला आवडलेल्या रंगाचे घालायचे बरं का. लाल, गुलाबी, केशरी, हिरवा, पिवळा आपण घालायचे जे आपल्याला रंग आवडतात. कुठे आपण देवाचे वस्त्र आणायला गेलो ना आणि घरात तिघ लोक गेलो तर सगळ्यांचं एकमत होत नाही, कारण आपली आवड वेगळी आहे. तर आपल्या आवडीचे वस्त्र द्यायचे, आपल्या आवडीचे अलंकार द्यायचे, खरे द्यायचे, खोटे द्यायचे आणि मग म्हणायचं देवा किती छान दिसतो, वा देवा तुला हार किती छान दिसतो. आपणच करून व्हायचा त्याला फुलांचा. ही स्तुती आहे, त्याला अभिषेक करणं प्रत्यक्ष क्रिया आहे. स्नान घालणं आहे, नटवणं आहे, सजणं आहे. आणि एकदा सगुण स्वीकारलं की हे सगळं करणं खूप मनाला भावतं. तो सगुणाचा आविष्कारच आहे, सगुण पूजेमध्ये आहे. विराट पुरुषाची ही उपासना पुरुष सुक्ताद्वारे होणारी ही सगुण उपासनेमधलीच आहे. पण सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धार, सारासार विचारे संत संगे श्रीराम दासबोध बोलतो आम्हाला. हे त्याचं फल आहे. देवाविषयी आकर्षण वाढतं, देव किती मोठा आहे कळतं, त्याच्याविषयी प्रेम वाढतं आणि प्रेम वाढलं की भक्तीला प्रारंभ होतो. हे पुरुष सुक्ताच्या पठणाने, चिंतनाने, मनाने होतं, व्हायला लागतं. कोणत्याही देवतेच्या पठणाने हेच होतं. अथर्वशीर्ष आणि गणपतीविषयी प्रेम वाढतं. पण पुरुष सुक्त सार्वभौम असल्यामुळे जो नारायण परमात्मा आहे त्याविषयीची ओढ वाढते. त्याचेच सगळे घटक आहेत. पण एक विराट पुरुष ही अनोरणीय महत्व महियान, सर्वात मोठा कोण? देव. दोन प्रश्न पहा विचारून, ते उपनिषदांनी विचारले आहेत. जगात सगळ्यात मोठा कोण? त्याचं उत्तर उपनिषदाने दिलेलं महत्व महियान. सर्वात मोठा कोण? देव. सर्वात लहान कोण? त्याचंही उत्तर देवच आहे. आपल्याला वाटतं मुंगी सगळ्यात लहान आहे. मुंगीपेक्षा किती सूक्ष्म जीव आहेत. म्हणजे एका मुंगीमध्ये 5 कोटी लहान लहान जीव बसतील, इतके सूक्ष्म जीव आहेत या वातावरणामध्ये, हवेमध्ये. फार सूक्ष्म, फार सूक्ष्म. तोही तिथे परमात्मा. पण सगळ्यात मोठा कोण? त्याचं उत्तर परमात्मा. आणि सगळ्यात लहान कोण? त्याचंही उत्तर आहे परमात्मा. अनोरणीयान महत्व महियान अशी श्रुती आहे. आणि पुरुष सुक्त हे शिकवतं आम्हाला. आणि म्हणून पुरुष सुक्त पाठ करायचं आहे, त्याचा अभिषेक करायचा आहे. म्हणून त्याची संता घेतोय आपण. तूर्त आपण त्याचा विनियोग, आधी त्याचं स्वरूप एकंदर बाह्य, मग विनियोग आणि त्याचं फल पाहिलं. आता एक थोड्याशा वेळामध्ये एक तरी रुचीचा अर्थ आपण पाहायला पाहिजे. खरं म्हणजे पुरुष सुक्ताच्या 16ही रुचांचं चिंतन करायला पुष्कळ 7-8 दिवस पाहिजे. खूप आचार्यांनी ते केलंय बरं का.
फार मी विद्वान शब्द नाही वापरत, पण फार आचरणशील, नम्र, साधक, सिद्ध पुरुषांनी सुद्धा आमच्या श्रीधर स्वामींनी पुरुष सुक्तावर ग्रंथ लिहिला, वरदानंद भारतीने लिहिलाय, अनेक आचार्यांनी लिहिलंय, लिहिले असतीलही, मला सगळे थोडे माहिती आहे, परंतु सगळ्यांनी ते लिहिलंय, त्यातून ते ग्रहण करावे. मी सर्वांनाही विनंती करतो आहे की पुरुषसूक्त आपण शिकलात, त्याच्या निदान शब्दार्थाची तरी पुस्तकं उपलब्ध आहेत बाजारात. लहान लहान पुस्तकात शब्दार्थ दिलेलाच आहे, आधी शब्दार्थ तरी समजावूनच घ्या, कारण या विराट पुरुषामध्ये एकंदर सगळंच आहे. विराट पुरुषाची उपासना पुरुषसूक्त असल्यामुळे आपल्याला अर्थ जरी शब्दार्थ जरी ग्रहण केला सुरुवातीला आपण, तरी देखील पुष्कळ असं काम होतं. जसा वेळ मिळेल तसा लक्षार्थाकडे थोडासा लक्षार्थाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न. थोड्या वेळात आपण पहिली ऋचा जी आहे तिचं थोडसा चिंतन करू आपण. हरिः ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात सभूम्यो वृत्ततो वृत्त यतिष्ठत् दशांगुलम, अशी ऋचा आहे की. हरिः ओम सहस्रशीर्षा ही पहिली ऋचा आहे, आणि मगाशी उल्लेख केला की ही आवाहनाची ऋचा आहे, कारण 16 उपचारांच्या पूजेमध्ये पहिला उपचार आवाहन हा आहे. आवाहन याचा अर्थ इन्व्हिटेशन, बोलवायचं देवतेला की देवा ये, तुला आता मी स्नानाला इन्व्हाइट करतोय, आंघोळ घालतो तुला, आपणच घालायची आहे. म्हणून हरिः ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षस सभूमी विश्वतो वृत्वात्यतिष्ठ दशांगुलम आवाहनम समर्पयामी, असं म्हणायचं. हे पुस्तकांमध्ये पण दिलेलं आहे बरं का. म्हणून प्रत्येक मंत्राने कोणती क्रिया आहे काही काही सांगायचा तसा मुद्दा नाही, कारण ते पुस्तकांमध्ये आहे. आता थोडासा याच्या अर्थाकडे पाहू आपण, थोडासा अर्थ समजून घेऊ, म्हणजे अजून अर्थ कळला ना की उपचार करताना खूप आनंद. हरिः ओम सहस्रशीर्षा, शब्दार्थ सोपा आहे. हे परमात्म्या, तुला स्नान घालतोय, तू कसा आहेस रे, काय वर्णन श्रुती माऊलीने केलंय. सहस्रशीर्षा, तुला हजारो डोके आहेत. सहस्र म्हणजे हजारच असा अर्थ होत नाही, तो जो शब्द वापरला जातो हजारो, हजारो म्हणजे लाखो, लाखो, हजारो खूप म्हणजे लाखो आला, कोट्यावधी, नाहीतरी त्याची बिरुदावलीच आहे. कोणत्या संतांना पण ती बिरुदावली वापरतो ना आपण, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु वगैरे, प्रत्येकाचा जय जयकार करताना अनंत कोटी म्हणतो ना. तस सहस्र याचा अर्थ, या शब्दार्थ खरं हजार आहे, पण उपलक्षणा करायची आणि त्याचा खरा अर्थ अनंतच आहे. त्याला किती डोक्या कोण मोडणार, विराट पुरुषाला किती डोके आहेत कोण मोडणार. हरिः ओम सहस्र शीर्षाचा विचार कर, कारण त्याच्या अंगभूत या सृष्टीतले सगळे जीव जर तिथून निर्माण तिथे आहेत, तर मला खरंच सांगा, आपण मोजतो का कधी की आपल्या गावामध्ये, ज्या गावात मी राहतो, पुणे, अमरावती, अकोला, नागपूर, कुठे, आपल्या गावात किती मुंग्या आपण मोजतो का. मुंग्या म्हणतोय फक्त, डास नाही म्हणत. आमच्या अमरावतीत डास. माणसं मोजता येतात, सेन्सस माणसांचा होतं की पुण्यात 60 लाख लोक राहतात, ठीक आहे असं म्हटलंय, पण मुंग्या किती आहेत पुण्यात, कोणी मोजाव्या, मोजता तरी येतील का. एका कुंडी खाली 1000 मुंग्या सापडतात, तशाचे प्रत्येकाच्या अंगणात 100 कुंड्या असतात, कोण मोजणार आहे. सहस्र शीर्षा समजून घेत आहे. भागवतात या अर्थाने श्लोक आहे 11व्या स्कंदात, यो वा अनंतस्य गुणान अनंता ननुक्रमिष्यन् सतुबाल बुद्धी, यो वा अनंतस्य गुणान अनंता. म्हणून हरिः ओम सहस्र शीर्षा, सहस्र याचा अर्थ हजार अर्थ होतो, तो हजारो आहे खरा अर्थ. हजारो म्हणजे खूप, म्हणजे अनंत, असा परमात्मा विराट पुरुष आहे. असा अभिषेक करताना म्हणून पहा, आणि त्या मुंग्या आठवत्या सगळ्या की जे जे सृष्टीत जेवढे जीव आहेत, आज नाही, इथे जसा श्लोक आहे पुढे, काल झालेले, भूतकाळात, भविष्य काळात होणारे, ही सगळी परमात्म्याची निर्मिती आहे.
आणि हे परमात्म्या निर्मिती करणाऱ्या तुझं मूळ पुरुष हे विराट पुरुष म्हणजे पुरुष सुप्त विराट पुरुषाची स्तुती आहे म्हणून हे सगळं त्याचं वर्णन चाललंय. हरी ही ओम सहस्र शीर्ष हा एक त्याचा लक्षातातलं छोटं अंग झालं. पुढे आधी पूर्ण समजावून घेऊ आणि मग सहस्र शीर्षाचा अजून अर्थ पाहू. पुरुष हा सहस्राक्ष, अक्ष म्हणजे डोळे. हे तर फारच गमतीचं हसू येण्यासारखं आहे पण शिकण्यासारखं आहे. त्याला सहस्रावधी डोळे आहेत असा त्याचा एक शब्दार्थ. आणि मगाच सांगितल्याप्रमाणे जितक्या मुंग्या मला पुण्यात सापडल्या त्या मुंग्यांचे डोळे किती? एका मुंगीला 2 करत बसा गणितात. मग पूर्ण पुण्यात, मग महाराष्ट्रात, मग भारतात, मग जगात आनंद कोटी नाही मोजू शकत हो. म्हणून सहस्राक्ष सहस्र पाय, पाच म्हणजे पाय, पायाचंही तसंच. म्हणून सगळ्याला सहस्र 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 असं म्हणून विराट पुरुषाच्या महानतेची कल्पना येण्यासाठी पुरुष सूक्ताच्या पहिल्या ऋचात हे वर्णन आलं. आणि त्यतिष्ठत दशांगुलम यांनी त्या ऋषीचा शेवट आहे. एवढंही करून शब्दार्थामध्ये दिलेलं आहे. हरी ही ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्र स भूमी विश्वतो वृत्वात. भूमीचा प्रत्येक कण तो आहे. आणि एवढंही करून अतितिष्ठत दशांगुलम असं मानलंय की विराट पुरुषाचे जे 4 पाद आहेत ना त्यापैकी एका पायावर सगळी सृष्टी आहे आणि 3 पादामध्ये त्याचं वेगळं वर्णन आहे उपनिषदांमध्ये. पण एकाच भगवान तर गीतेत म्हणतात एकांशेन स्थितो जगत. माझ्या एका अंशावर स्थितो जगत. सगळ्या सृष्टीची धारणा, स्थितो म्हणजे धारणा, स्थिती अखंड एका स्थितीत. आणि पृथ्वीवर किती प्रजा आहे हो? 800-900 कोटी प्रजा माणसांची आहे. माकडं किती आहे माहित नाही, गाय किती आहे माहित नाही, उंदीर किती आहे माहित नाही. या सगळ्यांची स्थिती अखंड स्थिती, येणं जाणं. आज काही 100 उंदीर मेले तर उद्या 100 जन्माला येतात. एकेका गावात काय का घरात. अखंड भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळात निर्माण होणारे सगळे प्राणी एवढे सगळे निर्माण करून अतितिष्ठत दशांगुलन तो परमात्मा दशांगुले उरला. आम्ही जेव्हा कीर्तनात उभं राहतो तेव्हा आर्या म्हणतोय या अर्थाची आहे. भूजल तेज समीरख रवी शशी काष्ठादिकी असे भरला. स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुले उरला. एवढं स्थिरचर व्यापून त्यात प्रवेश करून ते चालवून अखंड त्याची स्थिती ठेवून अखंड त्यांना सांभाळून उत्पत्ती स्थिती लय सह परमात्मा आहे ना त्याचं कार्य आहे. पोषितो एकला जगाशी तुकोबा म्हणतात. एकटाच पोचतो. सगळ्या जगाला पोचणारा एकच आहे. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. देव देन 2 नाही एकच, देवता अनेक. केवढा मोठा आहे हो. त्याच्या महानतेची कल्पना येण्यासाठी पहिली ऋचा खर्ची घातल्या शब्द बरोबर नाही पण पहिल्या ऋचेचा तो अर्थ आहे की विराट पुरुषाच्या महानतेची कल्पना यावी म्हणून पायही खूप, डोळे खूप, हातही खूप, डोके खूप. आणि एवढं करून तो परमात्मा अतितिष्ठत दशांगुलम. एवढे करून त्याच्या महिन्यात तो वेगळा स्थित आहेच. हे सगळं नीट चालवून हे जर खरंच परमात्म्याबद्दल असं वाटत गेलं ना मग अशी आपण फल पाहताना ते पाहिलं की परमात्मा खूप मोठा आहे हेच आधी कळायला पाहिजे. म्हणजे तो पूजनीय होतो. मी लहान आहे, अल्पज्ञच मानलाय जीव, एवढा आहे. माझ्या तुलनेत तो सर्वज्ञ मानलाय परमात्मा परमेश्वर. तो खूप मोठा आहे. इतकंच कळणं हे प्राथमिक कार्य म्हणजे देवाविषयीचा आदर वाढतो, प्रेमभाव वाढतो, देव आहे ही धारणा वाढते आणि सगळ्या जगाला एकटाच पोचतो ही धारणा वाढते. हा पहिल्या श्रुतीचा साधारणपणे शब्दार्थ आहे. थोडा लक्षार्थाकडे जाऊ. आहे थोडा वेळ आपल्याकडून. एका तरी ऋषीचा लक्षार्थ पाहायला पाहिजे. सहस्राक्ष, सहस्र शीर्षा. खूप डोळे आहेत त्याला. हजारो म्हटलंय, सहस्राक्ष, हजारो लाखो अनंत. काय याचा आपल्याला उपयोग आहे मग? त्याला हजारो डोळे आहे म्हणजे काय करतो? सगळ्या
त्याचा लक्षणेने अर्थ असा आहे, त्याला जितके डोळे आहेत, अनंत नेत्र आहेत. 11व्या अध्यायामध्ये खूप वर्णन आहे हो. अरे अर्जुना, तुला काय दाखवतो माहितीये? विश्वरूप ते विराट रूपच आहे. पश्चिमे पार्थ रूपाने शतशोत सहस्रशा नानाविधानी वगैरे वगैरे. पश्चादित्यान वसुन रुद्रान अश्विनो मरुतस्तथा. हे का, वारा माझ्यातच आहे, सूर्य माझ्यात आहे, चंद्र माझ्यात आहे. पण अर्जुना, तुला पाहायची इच्छा होती म्हणून दाखवलं, पण तुला माझं विराट रूप पाहवणार नाही रे, म्हणून तुला मी दिव्य चक्षु देतोय. अर्जुनाला भगवंतांनी गीतेमध्ये दिव्य चक्षु दिले. दिव्यम ददामि ते चक्षुः पश्चिमे योगमेश्वरम. माझं ऐश्वर्य तुला पाहायची इच्छा झाली ना, तुझ्या साध्या डोळ्यांनी नाही तुला हे कळणार. थोडं कळेल, पण खरंच एक कल्पना करा, विराट पुरुष आपल्या समोर उभा राहिला, आपण पाहू तरी शकू का त्याला? कारण त्याच्या ठाई दिवी सूर्य सहस्रस्य भवेत दिगपदुत्थिता असं वर्णन आहे. करोडो सूर्य त्याच्या ठाई एकवटलेले आहेत असं वर्णन. गीतेतला श्लोक आहे, 11व्या अध्यायातला श्लोक आहे. दिवे सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदुर्भास सदृशस्य भासस्तस्य महात्मनः. 11व्या अध्याय श्लोक. नाही पाहू शकत, म्हणून दिव्यम ददाति मी ते चक्षु. भगवंतांनी दिव्य चक्षु दिले. हरिः ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष. एका चरणाचा थोडासा विचार करू. लक्षार्थ. सहस्राक्ष, परमात्म्याला हजारो डोळे आहेत. या वर्णनाचा मला काय उपयोग आहे? तो मोठा आहे, कळलं, माहिती आहे, खूप मोठा आहे, माझ्यापेक्षा तर फारच. हा त्याचा खरा अर्थ आहे. सहस्राक्षाचा अर्थ तो आपल्या इतक्या चक्षुंनी, डोळ्यांनी सतत सकल जीवांकडे पाहत असतो. आणि सकल जीवांमध्ये मी पण आहे. मग माझी कोणतीही क्रिया, कायिक वाचिक मानसिक, प्रत्येक क्षणाला परमात्मा न्याहाळतो, पाहतो. हे अखंड भान असणं हे उपासकाचं लक्षण आहे, की परमात्मा मला पाहतोच आहे. आणि हा खरंच विचार जर का जाणीवपूर्वक आपल्या अंतःकरणात रुजत चालला ना, तर कोणीही वाईट कर्म करायला प्रवृत्त होणार. कारण माझी चांगली वाईट प्रत्येक क्रिया, कायिक वाचिक मानसिक जर परमात्मा पाहतोय, का पाहतोय? सहस्र अक्ष आहे म्हणून. आणि त्याच्या अक्षय सूक्ष्म. गणपतीचे डोळे किती बारीक आहे. गणपती विराट पुरुषात आहेच, तो पाहतो आहे. सहस्राक्ष शब्दाचा लक्षार्थ, त्याला हजार डोळे आहेत, ठीक आहे, तो मोठा आहे, कळलं, पण त्या डोळ्यांनी तो मला पाहतो आहे. नुसता पाहत नाही. मलाही डोळे आहेत, मला डोळे आहेत. माझ्या डोळ्यांना, हा जो डोळा आहे ना, ह्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही. मग तुम्ही म्हणाल काही सांगता, डोळ्यांनी तर दिसतं शामराव. नाही दिसत. या जर डोळ्यांनी आपल्याला दिसला असतं ना, तर प्रेतालाही दिसायला पाहिजे. तिथे डोळा असतोच. प्रेताले कान असतो. प्राणशक्ती गेल्यावर कान तर आहे, मग कानाने ऐकू येतं का आपल्याला? नाही. या याने नाही, चर्मचक्षुने दिसत नाही, या कानांनी आपल्याला ऐकू येत नाही. या कानाच्या आत एक कान आहे, कानवाला आहे. या डोळ्याच्या आत एक डोळेवाला आहे, सहस्राक्ष बसला आहे. त्याचं वर्णन केनोपनिषदात खूप छान आहे. श्रोत्रस्य श्रोत्रम, हे कानाचा कान म्हटलंय केनोपनिषदाने त्याला. कधी वाचावी हो उपनिषद, खूप मजा वाटते. आणि विशेषतः आपण जी पुरुष सुक्त शिकणारी मंडळी आहात माझ्याकडे, फार मोठ्या पदापासून सेवानिवृत्त झालेली, विचार बुद्धीचं खूप धन जवळ आहे, विचार करू शकतात. पुष्कळ काही काही मोठी कामं आपल्या आयुष्यात केली, आपण मोठ्या मोठ्या पदांवरून सेवानिवृत्त झालो. पण कधीतरी जीवनात एकदा भगवद्गीता, उपनिषद, दासबोध, ज्ञानेश्वरी याचं खरंच चिंतन करावं. फार कामाचं आहे. हे काही फॅड वगैरे नाही आहे, हे खूप लॉजिकल आहे. आणि साधारण ज्यांना बुद्धितत्व जास्त उपलब्ध आहे, ज्यांनी बुद्धीने आपल्या आपल्या क्षेत्रात खूप मोठी उंची गाठली आहे ना, विज्ञाननिष्ठ, त्यांना खूप लवकर आकलन होतं. आणि खूप इंटरेस्टिंग आहे. सोप्या शब्दात सांगतो, फार इंटरेस्टिंग आहे, फार इंटरेस्टिंग आहे. आपल्या या मुद्द्याकडे येऊ. सहस्राक्षवरून सुचतोय आपल्याला, आपल्या डोळ्याच्या आत एक डोळा आहे, आपल्या कानाच्या आत एक कान आहे. श्रोत्रस्य श्रोत्रम, मनसो मनो, या मनाच्या आत एक मन आहे. सौ वाचस्य वाच, सौ प्राणस्य प्राणः, चक्षुरतिमच्च धीरा प्रेत्यास्मान लोकात भवंती. अशी पूर्ण श्रुती आहे.
चक्षु जो आहे ना, चक्षु अतिमुच्च धीरा, तिच्या आत एक डोळा आहे. अगदी मराठीत भाषेत बोलतो. केनोपनिषदाचं भाषांतर करताना शब्दार्थ असाच दिलेला आहे. डोळ्यांचा डोळा, कानांचा कान, मनाचं मन, पायाचा पाय. हे खरं आहे हो. एखाद्या प्रेताकडे पाहत त्याचं कोणतरी इंद्रिय हालचाल करत नाही. आणि प्रेत म्हणजे प्राणशक्ती निघून गेल्यानंतर पण आपल्यामध्ये प्राणशक्ती, चैतन्य शक्ती, ईश्वराचा अंश आहे ना, म्हणून सगळी इंद्रिय सक्षम आहेत. म्हणून सहस्राक्ष शब्दाचा अर्थ तो डोळ्यांनी सगळ्यांना पाहतो. एक अर्थ. त्याच्या अनंत नेत्रांनी, सहस्र नेत्रांनी तो सकल प्राणी मात्र सगळ्या जीवांकडे प्रत्येक क्षणाला पाहतो आणि त्यांना नेत्र दिले असल्यामुळे त्या नेत्रांच्या द्वारे बसून त्यांना विश्व दाखवतो. असं सहस्राक्षचे दोन अर्थ आहेत. तो डोळे म्हणून सगळ्यांना पाहतो बरोबर आहे, पण आपल्याला जे नेत्र आहेत यामध्ये परमात्मा म्हणून विश्व, आपल्याला विश्वातली कोणती घटना गोष्ट दिसते, कळते, अनुभवाला येत असते, श्रोते हो. असा सहस्राक्ष. मग त्याचा आपल्याला उपयोग काय? यासाठी की प्रत्येक कर्म करताना मनुष्य सावध राहू शकतो. सावध याचा अर्थ जे कर्म माझ्याकडून चुकणार नाही, चुकलेलं कर्म कधी भगवंताकडे नेणार नाही. आणि मुळात ही सगळी उपासना विराट पुरुषाची, पुरुषसुक्ताची जी आहे ही उपासना अंगाने असल्यामुळे उपासनेचं ध्येय आहे. रामदास स्वामींनी ते दासबोधात या पद्धतीने मांडलंय. भक्तीचेनी योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राय ये ग्रंथी श्रीराम. कोणतीही क्रिया मगाशी म्हटल्याप्रमाणे कर्म, उपासना, ज्ञान, त्रिकांड वेंड प्रमाणे यातली कोणतीही एक क्रिया केली तरी हा जीव परमात्म्याकडे जाऊ शकतो. प्रयत्न तसा केला तर पोहोचू शकतो. आणि जीवो ब्रह्मैव ना परा ही अनुभूती त्याला येऊ शकते. हे फक्त मनुष्य देहातच होऊ शकतं. म्हणून मनुष्य देहात असलेल्या सगळ्यांना यावी अशी उपासना आहे. या नरदेहाचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुका अधिकार नारायणे, कृपावलोकने दिधला श्रीराम नाथ भागवतात लिहूया. फक्त नरदेहात अधिकार आहे. श्रोते हो, आपण साधारणपणे एक तासभरच चिंतन करायचा विचार केला होता. मी पुन्हा म्हणतोय, पुरुष सूक्ताचे समग्र चिंतन नाही, ही एक आउटलाईन आहे. मला तसं म्हटलं गेलं होतं की आपण संथा आम्हाला सांगितली, शिकवली, आम्हाला म्हणता येईल अभिषेक करू आम्ही तुम्हाला कबूलही करतो. मला तर प्रॉमिस करतो असा शब्द पहिल्या बॅचने म्हटला की आम्ही रोज म्हणूच आणि खरं म्हणावंच. फार पुण्य फलदायी होतं. आणि मुख्य म्हणजे आपल्याला समाधान वाटतं पूजा करताना. त्याची सार्वभौम रूपातली पुरुषसत्ताची उपासना माझ्याद्वारे जर घडते आहे पूजा करताना, त्याचा वेगळा आनंद आणि समाधान असतो. तो आपण घ्यावा. आणि थोडीशी एक चिंतन कसं असावं, कसं करावं याची एक थोडीशी रीत म्हणा. समग्र चिंतन 16 ऋचांचं पुढे विष्णू सूक्तांचं करायला बरेच 7-8 दिवस हवेत. एकेका ऋचीचा प्रत्येक पद घेऊन. शब्दार्थ तर पुस्तकात उपलब्ध आहे, पण लक्षार्थ शोधण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागू शकेल. ते आपलं प्रयोजन नाही आहे खरं म्हणजे. परंतु काही लोकांनी म्हटल्याप्रमाणे थोडंसं मार्गदर्शन म्हटल्यापेक्षा सर्वांना एक आउटलाईन करावे. पुरुषसूक्त काय, का म्हणावं, त्याचं फल काय, विनियोग काय, एखाद्या ऋषीचा अर्थ असं म्हणून आपण साधारणपणे तासभर हे चिंतन करण्याचा प्रयत्न केला. परमपूजनीय सद्गुरूंच्याच कृपेने ते चिंतन आपल्याला घडलेलं आहे. आपण सगळे भक्त साधक आहात. आपापल्या परीने चिंतन करावं. ग्रंथ इत्यादी वाचून ही सगळ्यांना विनंती करतो. आणि पुरुषसूक्त संथा वर्ग आपला सुरू आहे. त्या वर्गात आपण ज्यांचा सुरू आहे ते येतील, ज्यांचा झाला आहे ते आज सध्या प्रॅक्टिस करतात आहे, आणि ज्यांची प्रॅक्टिसही झाली आहे ते नित्य पठणात त्यांच्या आहे अशी माझी श्रद्धा आहे. पण जास्तीत जास्त लोकांनी पुरुषसूक्त शिकावं, प्रयत्न करावा. ते नक्की प्रयत्न केला तर शिकवणारा पण मिळेल कुठेतरी. सर्वांसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आजचं हे आपलं पुरुषसूक्त चिंतन या ठिकाणी मी पूर्ण करतो. जय जय रघुवीर समर्थ.